शुभम आमरे आपल्याला पाहायला मिळतोय. पटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? यस, दत्तू सावंतचा एका हातामध्ये झेल इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 1 हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळते. आयकॉनचा झेल पूर्ण केलाय आणि अगदी मागा परतवलाय गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणय मोरकर आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आंबरेचा पहिला चेंडू अगदी दत्तू सावंतनं झेल पूर्ण केला. 1 हँडेड झेल आपल्याला पाहायला मिळाला. आयकॉनचा झेल पूर्ण करत असताना सहकार्य केलं शुभम आंबरेला. चांगली कामगिरी इथे मात्र दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. अर्पण नाकवामध्ये क्षमता आहे, पाहिलं गेलं तर प्रणय याच्यामध्ये एक क्षमता आपल्याला पाहायला मिळते. प्रणय मुरकर आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक. डाव्या त्याचा दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्क्रीनवरही पाहायला मिळत आहेत. गोलंदाजही पाहायला मिळेल आणि एका बाजूला फलंदाजही पाहायला मिळतोय. चांगलं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते MS स्पोर्ट्स लाईव्हचं. अगदी मनीषा पिसे सर आणि त्यांची पूर्ण टीम, दोन्ही कॅमेरामॅन. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल होतोय. पण लेगला क्षेत्ररक्षक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षकाकडे बहुतेक पाहिलं नव्हतं आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना इथे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट, 2 मोठे फलंदाज माघारी परतवलेत. गोल्डन डकचा शिकार पुन्हा एकदा ठरत असताना आपण पाहतोय. प्रणय मोरकर निराशा घेऊन शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. अहमद नाकवा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्पण नाकवा, अहमद नाकवा बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्पण नाकवा नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी उभा असेल आणि मैदानाच्या आतमध्ये अहमद नाकवा येत असताना 4थ्या क्रमांकावर दाखल झालेला फलंदाज. 0 या धावसंख्येवर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतील. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी चौकार षटकारांची बोलीभाषा जशी केली गेली पहिल्या इनिंगमध्ये तशीच बोलीभाषा इथे करणं गरजेचं असेल. शुभम मुरकर ऑन हॅट्रिक असेल. शुभम आंबरे आपल्याला ऑन हॅट्रिक पाहायला मिळाला होता. थोडासा चेंडू खाली राहिला त्यामुळे हा चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र आता प्रत्येक फलंदाज करेल, कारण प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. गौसिया साठवली म्हणजेच गावकडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम चिपळूण सावर्डेचा दत्तू सावंत आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर पावस संघामध्ये मित्रत्व 11 पावस आयकॉन खेळाडू बाळा बिरजे निराशा आपल्याला पाहायला मिळाले. सलग 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम आंबरे इथे मात्र आपला जलवा दाखवत असताना या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही का दाखल झालोय हे त्याने दाखवून दिलंय. आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये मोठ्या संघाविरोधात मोठी कामगिरी करण्याचा पराक्रम आहे मी अनेक वेळा केला. हाही चेंडू इथे मात्र जरूर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. वारंवार निर्धाव चेंडू इथे मात्र डोकेदुखी ठरतील आणि डोकेदुखी ठरतात तेच पाहायला मिळालंय. अहमद नाकवाचे बॅट इथे मात्र जरूर फिरते आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये, ते होण्याचं नाव घेत नाहीये. बॅट बॉलचा संपर्क योग्यरित्या होणं गरजेचं असेल. चांगली कामगिरी इथे मात्र होणं अपेक्षित असेल. 5 चेंडूंवर कोणती धाव नाहीये. या स्पर्धेतील मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल का? शुभम आंबरे आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम आंबरे त्याचा मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. ही गोलंदाजी जरूर चांगली आहे. अगदी महेश दळवी